पाण्यापासून वंचित झोरेवाडीची शिवसेनेकडून पाहणी. जलजीवन योजना पूर्ण न झाल्यानं अनेक गाव खेड्यांपाड्यात भीषण पाणी टंचाई. नवनिर्वाचित माणगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे यांचं 2 दिवसात झोरेवाडीला नळाद्वारे पाणी देण्याचं आश्वासन. देशभरात केंद्र सरकारकडून 70 लाख कोटी रुपयांची जलजीवन योजना राबवून देखील अनेक गाव खेड्यापाड्यात पाणी टंचाईनं थैमान घातलंय. अजूनही ही योजना अनेक गावांमध्ये फक्त कागदावर आहे. किती गावात निधी जास्त संपली आणि काम निम्म झालंय. या ठिकाणी कंत्राटदारांना योजनेचे पैसे न मिळाल्यानं त्यांनी देखील जलजीवन योजना अपूर्ण ठेवल्यात. त्यामुळेच अनेक गावांना भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावते. पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील झोरेवाडीला देखील भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. एक दिवस आड करून पंचायत समितीद्वारे झोरेवाडीला पाणी पुरवठा केला जातोय, परंतु ज्या ठिकाणी या पाण्याचा साठा केला जातोय ती जागा म्हणजे डबकाय. याची कल्पना गावच्या सरपंचांना देखील नव्हती, परंतु शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता खरोखरच टँकरनं जरी झोरेवाडी ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला गेला असला तरी हे पाणी ज्या ठिकाणी साचवलं जातं त्या ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती विलास शिंदे यांनी सांगितलंय. स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून सोलर पॅनलच्या साह्यानं जे पाणी या गावात पोहोचतं होतं ते नादुरुस्त झाल्यानं गावाला पाणी मिळत नाही. त्यामुळे येत्या 2 दिवसात सोलर पॅनलची दुरुस्ती करून सोबतच इलेक्ट्रिक नवीन मोटर बसवून या झोरेवाडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन देखील ग्रामस्थांना दिलंय. जलजीवन योजनेच्या ठेकेदाराला जाब विचारत जलजीवन मिशन योजना देखील लवकरच गावात पोहोचवण्याचा प्रयत्न माननीय आमदार भरत शेठ यांच्या माध्यमातून पार पाडण्यात येईल असं खंबीर आश्वासन जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याकडून देण्यात आलं. झोरेवाडी इथं पाहणीच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच झोरेवाडीतील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. पन्हळघर ग्रामपंचायतीचे सरपंच हरिदास शेडगे यांनी काल मला फोनवरून सांगितलं की आमच्या गावातील झोरेवाडी या गावाची पाण्याची समस्या भयंकर आहे. त्यासाठी आज भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी आलो असता रस्त्यामध्येच आम्हाला एक विहीर भेटली. त्या विहिरीला मुबलक असं पाणी आहे. पाणी असं म्हणजे जवळजवळ 2-3 गावांना पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं पाणी आहे. परंतु बऱ्याच दिवसापासून तिथं सोलर पॅनलचं काम बंद आहे. त्याच्यामुळं त्या गावाला पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे की पाणी टंचाई जिथपासून सुरुवात झाली तिथपासून 1 दिवस आड ह्या गावासाठी आम्ही पाण्यासाठी टँकर पाठवत होतो. परंतु गावचे माजी ग्रामपंचायत उपसरपंच रामा झोरे यांनी सांगितले की सदरच्या तलावामध्ये पाणी सोडा, कारण टँकरवरती गावापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे आम्ही तो टँकरचं पाणी त्याच्यामध्ये सोडत होतो. परंतु मी तुम्हाला आज आश्वासित करतो की या गावाची तलावाची परिस्थिती खूप बिकट आहे. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु त्या गावाला त्या पाण्याची विहीर आहे, त्या पाण्याच्या ठिकाणी जर विद्युत पुरवठा जर दिला तर त्यांना चांगलं आणि स्वच्छ पाणी मिळेल. परंतु मला असं समजलं इथं आल्यानंतर, काल कोणतरी इथे पत्रकार आलेले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करून जी काही बातमी प्रसारित केली. वस्तुस्थिती आहे की शेठच्या माध्यमातून या ठिकाणी करोडो रुपयाची कामं झालेली आहेत. सर्व ग्रामस्थ शेठला मानणार आहेत. शेठ म्हणजे या रायगड जिल्ह्यासाठी ठरलेले वरदान आहेत. हे सर्वसामान्य माणसातला देव माणूस म्हणून शेठकडे सर्व या गावातील लोकांसह संपूर्ण तालुका पाहत आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की ज्या अशा पत्रकारांच्या माध्यमातून भरत शेठ असतील किंवा अजून कोण मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील यांच्या ज्या आरडोळ माहितीच्या आधारे ज्या बातम्या पुरवल्या जातात त्या ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत. जेणेकरून पाण्याची समस्या असेल, शिक्षणाची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, संबंधित विभाग असतील किंवा सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा प्रमुख असतील यांच्याशी संपर्क साधूनच पुढील बातम्या प्रसारित करावा या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. आज या ठिकाणी पन्हळघर झोरेवाडीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी सभापती, जिल्हा सदस्य, पंचायत समिती, शिवसेने सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी पाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर गढूळ पाणी आहे, ते आम्हाला मान्य आहे. परंतु या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी जी योजना आहे ती स्वदेश फाउंडेशनची, त्या योजनेचा सोलर पंप बंद पडल्यामुळे या ठिकाणी ते पाणी पिऊ शकत नाहीत. परंतु आम्ही या ठिकाणी आश्वासित केले काम असताना की तात्काळ या ठिकाणी विद्युत आम्ही बसून त्या ठिकाणी उद्याच्या उद्या आम्ही त्या पाणी चालू करणार आहोत. आणि तो सोलर पंपसाठी सुद्धा स्वदेश फाउंडेशनचे इनामदार साहेब आहेत, त्यांनाही सांगितले तेही सुरू करतायत. आणि अशा प्रकारे पन्हळघर झोरेवाडीचा पाण्याचा प्रश्न तात्काळ आणि संपूर्ण आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले यांच्यामध्ये सोडवणार आहोत. या ठिकाणी विकासाची कामं जी झालेली आहेत ती नामदार भरतशेठ गोगावले शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि त्यामुळे या गावामध्ये कोणी असं चुकीचं बातम्या प्रसंग असतील त्याला आमचा म्हणणं आहे की आपण काहीतरी काम करू नका, उगाचं बदनामी करू नका. आणि या ठिकाणी शिवसेनेची बदनामी होत असेल त्याबद्दल आम्ही यासाठी निषेध करतो. प्रथम हे 2 जे सदस्य आहेत ते इथं वास्तवात नसताना ते बाहेरगावी राहत असल्यामुळे येथील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे
आता काल न्यूजच्या माध्यमातून आम्हाला ही बातमी समजली, त्याच्यामुळे आज आम्ही लगेच सभापती साहेब, जिल्हा परिषद सदस्य रवी टेंबे, पंचायत समिती सदस्य, त्याच्यानंतर केसरकर साहेब, इतर शिवसैनिक सर्व इथे येऊन आम्ही पाहणी केली असता ती परिस्थितीचा तातडीने निर्णय देऊन लवकरात लवकर त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.